आज मी मुगाची डाळ व तांदूळ घालून छान अशी पौष्टिक खीर केलेली आहे. अतिशय रुचकर झालेली आहे. यामध्ये मी न्यूट्रिशियस असे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. चला तर मग बघूया आपण आजची रेसिपी खीर. आजची आपली रेसिपी आहे खीर. यासाठी मी अर्धा वाटी मुगाची डाळ व अर्धा वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे दोन्ही आता मी एकत्र भिजत घालून ठेवणार आहे. डाळ व तांदूळ भिजेपर्यंत आता मी थोडासा डिंक व मकाना भाजून घेत आहे. आता आपण डिंक भाजून घेऊया. डिंक असा चांगला फुलेपर्यंत भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता आता याचा रंग हा पांढरा होत जातोय. डिंक हाडांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. आता भिजत घातलेले डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण तूप घालून त्याला तुपावर चांगलं भाजून घेऊया. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे डाळ तांदूळ परतून झालेले आहे. यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूया आणि हे शिजायला ठेवूया. आता हे डाळ तांदूळ बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत. यामध्ये आपण मीठ घालूया. आता यात थोडंसं खोबरं घातलेलं आहे. आता आपण गूळ घालूया. जेवढे वाटी आपण डाळ व तांदूळ घेतलेले होते तेवढाच बारीक कापलेला गूळ यामध्ये घातलेला आहे. यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स व वेलची पावडर घालूया. आता यामध्ये मगाशी भाजून घेतलेले मकाना व डिंक घालूया. त्याला हाताने थोडंसं क्रश करून घेतलेले आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स होऊन शिजायला ठेवूया. यात जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता.
यामध्ये आता थोडीशी हळद घालूया. आता ही खीर ऑलमोस्ट तयार झालेली आहे. यामध्ये मी आता थोडंसं दूध घालणार आहे. आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. दूध हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला. अशा प्रकारे ही खीर तयार झालेली आहे. ही खीर अतिशय पौष्टिक आहे. अशी ही पौष्टिक खीर तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. तुम्हीही करून बघा. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.